जुन्नर तालुक्यामध्ये शेताकडे जाण्यासाठी, घराकडे जाण्यासाठी रस्त्याचे प्रश्न खूप गंभीर असतात आणि आहे. खेडोपाडी, वाडी वस्तीवर या रस्त्याच्या अडचणी खूप आहे. शासनाने पाणंद रस्ते खुले करण्याचं धोरण आखलेलं आहे, परंतु आता आपण या ठिकाणी टेमदारा हे गाव आहे, म्हणजे पूर्व पट्ट्यामधील शेवटचं टोक जुन्नर तालुक्यातील. तिथे दादा आपल्या सोबत आहे. त्यांच्या घराकडे जायला रस्ता नाही, बाजूच्या लोकांनी काय अडथळा आणला असं त्यांचं म्हणणं आहे. इकडे डोंगर आहे, डोंगरावर आता आपण भला मोठा बिबट्या पाहिला. लोक इथं कसं राहतात जीव धोक्यात घालून, ही मोठी गंभीर बाब आहे. जुन्नरचे तहसीलदार रणजित भोसले इथे लक्ष घाला आणि या कुटुंबाला न्याय देण्याची गरज आहे. बाबा नमस्कार. बाबा नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय? तुमचं नाव काय? राघव हनुमंत बेलकर, गाव? टेमदारा. टेमदारा. जिथे राहता तिथं तुमची शेती किती आहे? 2 एकर 5 गुंठ. 2 एकर 5 गुंठे. किती वर्ष तिथं तुम्ही राहता? आम्ही जवळजवळ 8-10 वर्ष झाली. 8-10 वर्ष. एवढ्या अडचणीमध्ये कसं राहता डोंगराच्या कडेला? आता काय करता वडलोपारची जमीन. ओढ पाडी. बरं, घराकडे जायला रस्ता, यायला रस्ता, अवजारं कशी नेता, वाहनं कशी नेता? जमीन पडी काही रस्ताच नाही. रस्ताच नाही. तहसीलदारांकडे काय मागणी केली होती? मागणी केली. काय म्हणाले तहसीलदार? तहसीलदार साहेबांनी रस्ता मंजूर झाला, हे दिलंय सगळा निकाल बिकाल. बरं, मग पण ते अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी. सर्कल मॅडम कोण आहे, त्यांना भेटले? त्यांना भेटलोय. काय म्हणाले ते? त्यांनी ते म्हणले आता त्यांनी प्रांत का पहिलं हे झालं. तहसीलदारांनी ऑर्डर केली आणि समोरच्यानी त्याला प्रांताकडनं स्टे घेतलाय का फक्त अर्ज केलाय? अर्ज केला. अर्ज केला म्हणजे तो काही स्टे होत नाही. समोरची जी मंडळी तुमच्याच गावची असतील, हा, तुम्ही एकत्र चर्चा करून मार्ग का नाही काढत? मार्ग काढला तरी ते काय धमकी देते. ऐका ना सर, या विषयावर मी बोलतो. तुमचं काय नाव? मी अंकुश राघव बेलकर यांचा मुलगा. मी मुंबईला असतो, प्लस माझं म्हणजे शिक्षण पण चालू आहे. आणि मीच अर्ज केलेला आहे. गेले 5 वर्षापूर्वी मी अर्ज केलेला आहे तहसीलदारांकडे. 5 वर्ष? हा, 5 वर्षापूर्वी. की मला म्हणजे पावलाटचा पण अर्ज आहे आणि रस्त्याचा पण अर्ज आहे की आम्हाला घराकडे जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि आम्हाला म्हणजे रस्ता देण्यात यावा म्हणून. आणि त्यावरती जे पूर्वीचे म्हणजे हे होते सर्कल, ते पंचनामा करण्यासाठी आले होते. त्यांनी पंचनामा असा दाखल केला की म्हणजे आम्हाला सर्वे नंबर, त्यांचं नाव ऍक्च्युअली मला माहित नाही. सर्कल आता पिंगळे मॅडम आहे. त्यांचं सहकार्य मिळतं? हा, त्यांचं सहकार्य आहे आम्हाला. तर ज्यावेळेस रस्त्याचा इश्यू होतो किंवा एखादा नोटीस काढतो, मग त्याची कॉपी तुम्हाला पण मिळते? नाही, ऍक्च्युली आता त्या विरोधात मी प्रांताकडे अपील म्हणजे तक्रार पण दाखल केली ती. मान्य म्हणजे जे पण तलाठी आहे, कोतवाल आहे, यांनी नोटीस म्हणजे घाळ करतात किंवा खोटे सह्या करतात. आणि आजपर्यंत म्हणजे हो, खोटे सह्या करतात. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची. कंप्लेंट मी आज कंप्लेंट देऊन आलेलो आहे. जो पोस्टमन आहे त्यांना मी सकाळी कॉल केलता की मी मुंबईवरून निघलो तेव्हा मी कॉल केलता त्यांना की मला कळलं की तुमची तारीख म्हणजे आज आमची तारीख आहे. मी त्यांना कॉल केला की तुम्ही आम्हाला नोटीस दिलं नाही. मी त्यांना कॉल केला, तो बोलला की नोटीस मी दिलेलं आहे, तुमची सही पण आहे तिथे. आणि नंतर तो बोलला की मी ह्या व्यक्तीकडे तुमचं नोटीस दिलेलं आहे, त्या व्यक्तीचं नाव पण आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग. तुम्ही कंप्लेंट कोणाच्या नावावर? मी डायरेक्ट कोणाचं नाव घेऊ शकत नाही. आणि मी पोस्टमॅन वगैरे कंप्लेंट केलेली आहे पहिली. तो नाव सांगेल आणि जर त्यांनी नाही सांगितलं तर मग माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. चौकशी दरम्यान होईल. हा, आता तुमची नेमकी मागणी काय करायला पाहिजे? हे पहा, आम्ही फक्त तहसीलदारांकडे तात्काळ पावलवाटासाठी आम्ही मागणी केली. त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाहीये. आणि जी रस्त्याची मागणी होती ती गेले 5 वर्षापासून, आता गेले 4 ते 5 महिन्यापूर्वी माननीय पिंगळे मॅडम जे होते सर्कल, यांनी इथे येऊन पाहणी गेलेली आहे. आणि इथे तुम्ही सगळे एकत्र बसून याच्यात काही मार्ग नाही? आता तुम्हाला मी तेच बोललो, जे जुने सर्कल होते त्यांनी इथे येऊन पाहणी. ज्या लोकांनी रस्ता अडवलेला आहे ते तुमचे भावकी का कोण? हा, म्हणजे भावकीतले पण आहे आणि म्हणजे सगळे एकत्रच एकच. हा, हे सगळे बाबा यांच्याशी पण बोलूया. बाबा या इकडे, बाबांशीच बोलूया. बाबा ज्येष्ठ आहेत. बाबा 1 मिनिट इकडे या ना. बाबा इकडे 2 मिनिटं या. आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. हो, काय चालू आहे? रेकॉर्डिंग चालू आहे. बाबा नमस्कार, माझं नाव सुरेश वाणी. ओळख आहे का नाही माहित नाही. अच्छा. विनंती अशी आहे, बरोबर काही येणार नाही, काही घेऊन जाणार नाही. हे कुटुंब आमचे नातेवाईक नाही, तुम्ही आमचे दुश्मन नाही. मार्ग कसा काढता येईल? मार्ग असा काढता येईल,
आता जे आणि यांनी आता हा रस्ता जो दाखवलाय ना तो आम्हाला आता इकडं कुठून दाखवलाय नाही अजून दाखवलेलंच नाही. आहे का? तुम्ही सगळे सामंजस्याने मार्ग काढला पाहिजे. त्यांना घरी वाहन नेता आलं पाहिजे किंवा घरून बाहेर येता आलं पाहिजे किंवा त्यांनी घर घरी रस्त्याच्या कडेला बांधलं पाहिजे. समजा घर रस्त्याच्या कडेला बांधलं, हा. शेती करायला वावरात जावंच लागेल, हा, नाही जाणार कसे? तुम्ही जरा मदत करावी अशी विनंती आहे. नाही, पण आतापर्यंत त्यांना कोणी काही बोललं नाही. आता रस्ता यंदा एकट्याच्या घरला तिथून लागतोय काय आणि करता इथं जवळजवळ 17 आता या इकडे या ना, इकडे या. नाही नाही, आपण कसं आहे, तो रस्ता कागदावर असावा. उद्या समजा तुमचा पुढे मुलगा, त्याचा पुढे मुलगा, अडचणी व्हायला नको ना. या या इकडे या ना, इकडे कॅमेरा पुढे या ना. बरं दादा बोला बोला. मला काय म्हणते जो सर्वे नामराचा बांध आहे अच्छा तिथून सरकार सुद्धा रस्ता काढून देते. मग सर्वे नामराचा बांधावरून यांना रस्ता काढून दे. त्यांना रस्ता पाहिजे, रस्ता सर्वे नामरातून घ्या जिथून असेल तिथून. बस. बाबा भूमी अभिलेख मध्ये नकाशा आहे का नाही? मग भूमी अभिलेख मधला साहेब त्याचा तो नकाशा आणि जिथं आपला काय आता मी बोललो सर्वे नंबर, त्या सर्वे नंबर वरून यांनी नका रस्ता करून घ्यावा. आता मी हा जरी हा रस्ता जरी ते तुम्हाला दाखीत असली इथं सर्वे नंबर दाखवा. दाखवत नाही, त्यांनी अजून काहीच दाखवलं नाही नाही दाखवलं. माझी तुम्हाला अशी विनंती आहे, मला काय तुमचं म्हणायचं म्हणणं मी आता ऐकलं, जरा त्यांच्याशी बरं. बोलतो. हा. आता ते म्हणतात सर्वे नंबरने आपण रस्ता करू, तुम्हाला अडचण काय? ऐका एक मिनिट. जेव्हा मी तुम्हाला बोललो की पूर्वीचे जे सर्कल होते ते पंचनामा करायसाठी आलते, ते सगळे उपस्थित होते इथे. नाही नाही, आता मुद्द्यावर चर्चा. नाही, मुद्द्यावरतीच आहे तुम्ही की 2 वर्षापूर्वी जेव्हा ते पंचनाम्याला आलते तेव्हा सगळे पण होते. त्या पंचनाम्यात असा उल्लेख आहे की आम्ही बसून रस्ता नाही घेणार, सर्वजण काढू. गेले 1.5-2 वर्ष झाले. मी आता आपण मुद्द्यावर चर्चा करू. ओके. तर सर्वे नंबरने रस्ता केला तर तुम्हाला अडचण काय? नाही, सर्व नंबरवरूनच मी रस्ता मागवतोय. मग त्यात एक मिनिट, एक मिनिट. तर ते म्हणते सर्वे नंबरचा रस्ता मान्य आहे. हा चालेल. म्हणजे मग तिथून घ्यावा येईल. नाही काय घ्यावा म्हणजे आपण पण मदत केली पाहिजे. नाही नाही मग सर्वांसाठी होईल ना तो. रस्त्यापर्यंत बोलणं झालं हा. आमचं असं काढू का आपल्या सर्व काय आलं, बावकी आली. बावकीत काय म्हणले ते, समजा आम्ही 2 भाऊ आहे. आता आमच्या त्याला वाटण्या, आता आपला मजूर रस्ता न्यायचा का मग बावकीच्या मधून. मग आम्ही विचार काय करा सर्वे हो हो हा. मग तो काय होतो, वाद नकोय. बरोबर. मग कसा असतो, तुम्ही सहकार्य- वाद अशी नाही. तुम्ही सगळे सहकार्य करा. बावकीचा वाद करू असतो, वादाला असतो, सर्वे नंबरला वाद नसतो. कारण ते सर्वे नंबर असा द्यावाच लागतो नियमाने. मग आम्ही त्यांना आता तेच म्हणतोय सर्वे नंबर वरून जर आपण रस्ता केला तर समजांच्या सुविधा होईल ना. आपण असं फक्त म्हणून उपयोग नाही, कृती केली पाहिजे. नाही नाही सगळ्यांनी कुठली एकत्र हो हा. तुम्हाला मी सांगतो 100% आता जिथून सर्वे नंबर आहे ना, मी आज मॅडम ताईला सांगितले तहसीलदारला, इथून हा सर, सर्वे जो नंबर आहे प्रांतांना बरं का, हा प्रांतांना इथून त्या गावठाणापासून तर सरळ हा सर्वे नंबर कुठं वाकणार नाही, तिकडून ह्याला वगैरे पोहोचते सर्वे नंबरने रस्ता करायला अडचण नाही. नाही तुम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ शकता. येऊ शकतो. आता ते यांचं म्हणणं असं आहे, बाबा आपण एकत्र बसून निर्णय घेऊ. ओके, यांचं म्हणणं असं आहे का ते आम्हाला वाढीकून रस्ता त्यांना डायरेक्ट असा इकडे घरावर. बरं, मग काय अडचण आहे? आम्हाला अडचण नाहीये, पण आता ते समोर प्रांतांनी तारीख काय दिली, गेले 5 वर्ष मी शांत आहे. प्रांतांनी तारीख दिली 11 ऑगस्ट 2026. याच्या आधी जर बसून रस्ता होत असेल तर मला मान्य आहे. ऐका ऐका, माझं असं विनंती आहे, हे सगळं आपण प्रांतांपुढेच फायनल करू, अधिकाऱ्यांच्या समोरच. ओके. ते कागदावर घेऊ. पण इकडनं जर तुम्हाला रस्ता मिळत असेल हा. आणि तुम्हाला जायचा याचा प्रश्न सुटत असेल तर तुम्ही सुद्धा असं आडवं कुठं नाही असं वाटतं. एक मिनिट, मी आडवायचा विषय नाही. आणि हा जो अर्ज केलेला आहे त्याला त्यांनी मान्य पण आणि केलेला अर्ज आहे. केलं तर बरं झालं. आता मार्ग निघेल का? मार्ग मला फक्त रस्ता पाहिजे, कुठं रस्ता मग भेटू. हा. चालेल ना? पण साहेब ऐका ना, हा, हा. हा बघलं की असा आहे आता हा विरा हो. वावरांची दिशा कशी माहिती का, तिकड शिकड हिऱ्या हे वावर बघा, अशी वावर आहेत. आणि हा अशा वावरामुळे काय होतं, त्यांच्या शेतकऱ्याची लय आणू शकते, म्हणजे अर्धा एकर 20 गुंठे 5 आता गुंठे. माझं काय आणि म्हणणं सर्वे आहे, नंबर कसं माहिती दादा, का? माझं काय म्हणणं आहे, माहिती ना, सर्वे नंबरने सर्वे तुम्हाला नंबर ना- सर्वे नंबरने मान्य आहे ना? सर्वे नंबर मान्य ना, रोड हा सर्वे नंबरनेच व्हा, म्हणजे सगळ्यांना फायदा होईल. एक मिनिट बाबा, आता ते पुढे या, पुढे ते म्हणतात आम्ही सर्वे नंबरने रस्ता देतो, तर मग तुम्हाला मान्य होईल? आपण सगळं करू, सर्व सगळं करू, आपण सगळे मिळून सर्वे नंबर रस्ता हो, हो, सगळे. देतो नाही, आम्ही नाही, आपण करून घेऊ. हो, पण यांना त्यांच्या घराकडे जायला रस्ता मिळाला पाहिजे. मला पाहिजे. असं व्हायला नको की सर्वे नंबर मी करू, मी त्याला लागले 10 वर्ष. दुश्मनाला रोड पाहिजे, माझा दुश्मन आहे ना त्याला रोड पाहिजे, पण सर्वे नंबर रोड पाहिजे. कारण उद्या हजार लोक परत पण तुम्हाला हे प्रांत साहेबां मॅडम पुढे हे सगळ्यांना तसं लिहून द्यावं लागेल. हा. त्यांचा इथं माणूस येईल, सर्वे करेल आणि सगळ्यांनी थोडंफार ऍडजस्टमेंट केली पाहिजे. 100% लिहून देऊ, 100% लिहून देऊ. सर्व नंबर रोड आम्हाला आता पाहिजे. काय म्हणतात, जर हे जबाबदारी घेत असेल तर आमचं काय नाही. नंबर आम्ही नाही, आपण सर्व आपण सगळे, मी पण असेल, मी पण असेल, शेवटी आपल्याला
लोकांना न्याय द्यायचा आहे, बरोबर काही येणार नाही, सगळं जागेवर आहे. करगुट्या सुद्धा कापून घेतात. मी सांगतो दुश्मनाला सोडलं पाहिजे. कारण दुश्मन अडकला आपण अडकणार. दुश्मन आपल्या पुढे दुश्मन आहे, आपण दुश्मन मागे, परत आपल्या मागे दुसरा दुश्मन तयार आपण आता मी ऐका ना, मी आता आपल्याकडे तहसीलदार आहेत रणजित भोसले साहेब, आपण त्यांना मी फोन लावू, त्यांच्याशी पण बोलू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू. तर त्यांनी कॉल रिसिव्ह केला तर विषय संपून जाईल. कारण आमची वावर आहेच ना इकडे. आम्हाला रोड पाहिजेलच ना. मग त्यानंतर रोड अडवल्या मग आम्ही कसे आहे? उद्या ती लाईट लावा ना कॅमेऱ्यातली, तर त्यांना फोन करू. हा एक मिनिट मी फोन लावतो. आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर तहसीलदार व्यस्त नवीन आहे. आलेले आहेत भोसले कृपया साहेब, लाइन चांगले रहा ऑफिसर, आपण त्यांच्याशी किंवा पण बोलू. थोड्या वेळाने डायल करा. आपने जिस व्यक्ति को कॉल किया कौन है engage है? वो व्यक्ति अभी दूसरे कॉल पे व्यस्त है. चर्चेने प्रश्न सुटला पाहिजे. कशाला वादावादी? रोड पाहिजे. ज्या वावरा रोड नाही ना ती वावर समजत नाही. ज्या वावरा रोड नाही ना माल कसा काढा? शेतकऱ्यांना जागायचं कसं? रोड असेल तर शेतकरी, आपण ज्या शेतकरी नाही. व्यक्तीला चला मला ते यांचा नंबर सांगा, सर्कल मॅडमचा, त्यांच्याशी बोला. ते तहसीलदार कॉल कट करतात, बहुतेक काहीतरी मीटिंग मध्ये असेल. त्यांचं 5 एक मिनिट 9860 एक मिनिट 328717 काय नाव त्यांचं? पिंगळे मॅडम. तुम्ही म्हणा. भाऊ, तुम्हाला काही सांगायचं का त्यांना? काही तो सध्या बंद आहे. मॅडमचं कृपया खाली काय माणसं आहेत? नाही, ठीक आहे. आता आपल्याला इथं तुम्ही सगळे मंडळी तयार आहेत की रस्ता झाला पाहिजे? खाली मंडळी इथनं बरीच नाही. तिथे विरोध आहे का मग? त्यांचं काय म्हणलं अहो, ते घेऊ तिथं म्हणणं. तुम्ही गावचे तुम्ही प्रमुख म्हणून तर तुम्हाला मान्य आहे ना. आपण त्यांचंही म्हणणं घेऊ ना. शेवटी रस्ता तर पाहिजे ना. रस्ता पण सगळ्यांना पाहिजे ना. दादा सर्वे नंबरनेच रस्ता त्यांच्या शेताकडे जायला पाहिजे, शेतातलं माल बाहेर काढता आलं पाहिजे, अवजार बाहेर काढता आलं पाहिजे. एवढंच आहे. समजा तुम्हीच तिथे असते तर काय केलं असतं? घरासाठी पाहिजे. कशासाठी? घरासाठी. घरासाठी म्हणजे अहो, मी रस्ता पाहिजे ना. मग घरापर्यंत जायला यायला रस्ता, तिथं 4 चाकी गाडी गेली. अहो, आता तात्काळ म्हणजे त्याची सुनावणी होईल, 8 दिवस जातील. किती वर्ष हा प्रॉब्लेम आहे? एक 5 वर्षापासून. थांबा, आता 1 महिनाभर थांबा, महिन्याच्यात विषय संपेल. ओके. जर महिन्याच्यात होत असेल तर आमची नाही का ना पूर्ण तयारी. 4-8 दिवस पुढे मागे पण ठीक होईल. आहे, 2 महिने जाऊ आणि द्या. तुम्ही काही कुठली तक्रार मागे घेऊ नका असं कोण म्हणत नाही. हा. आपण तहसीलदार प्रांत साहेब एकत्र मिटिंग कॉल करू आणि तुमचा प्रश्न सोडवायचा 100% प्रयत्न करू. सुरेश भाऊ वाजगे पण इथं आलेले. सुरेश भाऊ, आता तुम्ही हे सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, मार्ग काढायला पाहिजे, तुम्ही सगळं ऐकलंय, तर तुम्ही काय सांगाल? नाही साहेब, खरं तर काय आहे, ते एकाच गावातील आहे, एका भाऊकीतील आहे आणि मला असं अरे एक वाटतं मिनिट, ते तुम्हाला थांबवतो. तहसीलदार साहेबांचा फोन आला, ते चांगले ऑफिसर आहेत. सर नमस्कार. सर सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. मी आता पेमदाऱ्यामध्ये आहे. सविक रस्त्याचा विषय आहे. त्यांचा 5 वर्ष वाद होता. आता त्यांच्यामध्ये असं कॉम्प्रोमाइज झाले की सर्वे नंबरने आम्ही रस्ता देऊ. तर आमची तुम्हाला अशी विनंती होती, तुमचा वेळ द्या, त्या दिवशी ही लोक तुम्हाला भेटायला येतील, सगळे डॉक्युमेंट दाखवतील आणि सगळ्यांना नियमित रस्ता द्यावा अशी विनंती. शुक्रवारी यायला सांगा त्यांना. मी आहे शुक्रवारी. सर शुक्रवारी किती वाजता यायला सांगू? सकाळी सांगा. 11 वाजे आला तरी चालेल. ठीक आहे सर, थँक्यू सर, थँक्यू दिवसभर आहे. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. मला काय म्हणायचे, तात्पुरता यांच्या घराकडे जायला रस्ता होता, पण यांनी आता ती चर्चा नको. दमा आम्हाला बोलूया, चर्चा नको नाही. हा बोला जे काही मूळ मुद्दे आणि वादाचे मुद्दे नको बाबा. वादाचे मुद्दे मग त्यांनी तो रस्ता आहे ना तात्पुरता त्यांच्या घरापोत जात होता. तो रस्ता तिथं कोणी काय म्हणतो त्या रस्त्यामध्ये यांनी कायमस्वरूपी रस्ता पाहिजे बाबा, कायमस्वरूपी रस्ता पाहिजे. काय माहिती तो रस्ता बंद व्हायसाठी. काम आम्ही केलं. बरं ऐका बाबा, अहो ऐका नाही, नको ऐका. चर्चा वादात न्यायची नाही. आपल्याला समजा तो खड्डा काढला तर चालेल का? नाही, मी काढू शकतो, पण विषय असा आहे की सर्वांनी बांधणीच रस्ता होतो. होय. हा. तुमच्या मताशी मी पण सहमत आहे. सर्वे नंबर द्यायला बाबा काय अडचण आहे का? सर्वे नंबर पाहिजे, काय अडचण नाही. आमचं तुम्ही आता म्हणाले सर्वे नंबर तयार आहे. आहे ना, आमचे शब्द बदलले का? सुरेश भाऊ, आता यांचं कॉम्प्रोमाइज झाले. तहसीलदार साहेबांनी यांना शुक्रवारी बोलवलेले. तुम्ही एक सामाजिक कार्यकर्त्यात कसं पाहता? नाही साहेब, असे आहेत तालुक्यामध्ये अनेक रस्त्यांचे वाद आहेत, परंतु ही सगळी जुनी जाणकार मंडळी आणि यांचं पण घर, बेलकरांचं घर एकदम आडरानात आहे. आणि इथं आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला स्वतः, तुम्ही पण स्वतः पाहिलं, आपल्याला बिबट्या आडवा झाला, बिबट्या पाहिलं आपण. म्हणजे यांची रोजची परिस्थिती काय असेल. आणि मला असं वाटतं एकमेकाला समजून घेणारी मंडळी इथं काय असं केलंय. आणि माझं या निमित्तानं खरं तर या दोघांना विनंती राहील, ठीक आहे, आता यांची 2 मुलं मुंबईला असतात, ते आई वडील
दोघंच इथे या ठिकाणी राहतात. बाबा असेल, बाबांनी अनेक वर्ष या ठिकाणी सगळा समाज पाहिलंय, सगळी व्यवस्था पाहिली आणि अनेक सगळी जुनी जाणती मंडळी. ते जर म्हणतात ते बाबा स्वतःहून की सर्वे नंबरनी रस्ता द्यायला काय हरकत नाही, तर मला असं वाटतं थोडं तहसीलदार साहेबांनी, तुम्ही आता फोन पण केला होता, यांनी पण थोडं काही दिवस थोडं संयम पाळला पाहिजे, थोडं थांबलं पाहिजे आणि त्या माध्यमातून जर मार्ग निघत असेल तर फार योग्य राहील. कारण त्यांचं एकटंच घर आहे तिथं आणि अशा पद्धतीने जर समजा मार्ग निघत असेल ना सर्वे नंबरनी तरी काय हरकत नाही. पण आजपर्यंत तसं पाहिजे तर कधी यांनी तुम्हाला वहिवाटीला अडचण केली का? नाही केली. म्हणजे मला काय म्हणायचं साहेब, हा ऐका त्यांची काही तक्रार पण नाही. आम्ही काय बोललोय का त्यांना? तक्रार पण- आमच्या इथून जाते आम्ही त्यांना अद्याप काही शब्द बोललो नाही, ही आपली- बोललोच नाही आम्ही. तुम्ही माळकरी आहात, राग नका मानू. पांडुरंगाच्या तर एकादशी आहे. हा, बरोबर. आपण सगळे मिळून पांडुरंगाला प्रार्थना करूया का हा रस्त्याचा कायमचा प्रश्न सुटला पाहिजे. आता तुम्ही नाव काढले ना, जेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, हे सगळे सुखी झाले पाहिजे. आम्हाला कोणी अडचण चला, आता आम्ही तुमचं दर्शन घेतो. बाबा असं चांगलं राहा. हा. आमचं म्हणणं काय आहे, समजे सुखी झाले पाहिजे. जेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, हे तुकाराम मला इकडे. शब्द आहे. तुझं काय नाव? जर हात दे तुझा इकडे, हात मोकळा हात दे. बाबांचा हात धर, बाबांच्या पाय पड. पहिला मी पण पाय. अरे आपल्या वडिलांसाठी मी पण पाय. आता बाबा तुम्ही यांच्या डोकं हात ठेवा की बाबा रस्त्याला मदत करल. असं आम्ही मदत करू 100%. चला, धन्यवाद. हा, भाऊ हा एक मिनिट. सुरेश भाऊंना काहीतरी सांगायचं. नाही साहेब, हे पाहिल्यानंतर आपला खरोखर अभिमान वाटतो. आपला जुन्नर तालुका आहे, शिवजन्मभूमी आहे, हे संस्कार आहे आणि अशी जुनी जाणती मंडळी ज्यावेळेस आपल्या पाठीवर आशीर्वाद देतात, नक्कीच बाबांनी जे सांगितले, आज पण ते बिचारे ते दोन्ही लेकर मुंबईला असतात. चला, या तुमच्या माध्यमातून विशेष करून विघ्नर टाइम या ठिकाणी पोहोचलं. आज रस्त्याचा एक वाद मिळतोय, हे फार आनंदाची गोष्ट आहे. बाबा तुम्ही असंच पुढाकार घेत चला. आम्ही सदैव तुमचे भक्त राहू. आता सगळ्यांना काळा चहा पाजा. आपण सगळे आनंदी राहू. तिथं मग आम्ही डोंगरावर आम्ही मग बिबट्या पाहिला. दुधाचा भरोसा काय नाही. पण होऊ शकतं. दुधाचा भरोसा नाही म्हणून काळाची म्हणूनच काळाच्या. तहसीलदार साहेब, रणजित देशमुख साहेब, आपलं खूप काम चांगलं आहे. तुम्हाला नम्र विनंती आहे, शुक्रवारी वेळ काढा, या सगळ्यांना मदत करा. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहू. शेवटी लोकांना शेताकडे जायला, घराकडे जायला रस्ते मिळायला पाहिजे आणि ते तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी प्रयत्न करूया. पुन्हा एकदा एकादशी पुढ्यात आहे, आपण पांडुरंगाला प्रार्थना करूया. हे पांडुरंगा आम्हा सगळ्यांना सुबुद्धी दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पेमदारा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.